नमस्कार मंडळी. 2026 मध्ये घर घ्यावं की भाड्याने राहावं हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात असेल, नाही का? आणि खरं सांगायचं तर हा निर्णय फक्त पैशांचा नाहीये, तो तितकाच भावनिक सुद्धा आहे. आजकाल तर बघा, घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत, आपली लाईफस्टाईल बदलतीये. अशात योग्य निर्णय घेणं म्हणजे एक मोठी कसरतच झालीये. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. दोन्ही बाजूंचं गणित आणि त्यामागच्या भावना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ, म्हणजे आपल्याला आपला मार्ग ठरवता येईल. पण थांबा, आपण थेट गणितात घुसायच्या आधी एक मूलभूत प्रश्न विचारूया. घर घेण्याचा निर्णय म्हणजे काय? फक्त पैशांचा हिशोब, की त्या पलीकडेही काहीतरी आहे जे आपण विचारात घेतलंच पाहिजे? चला याचाच शोध घेऊया. आणि याचं उत्तर आपल्याला तज्ज्ञांकडून मिळतंय. ते म्हणतात की घर घेण्याचा किंवा भाड्याने राहण्याचा निर्णय हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाहीये. अरे, तो त्यापेक्षा खूप मोठा, खूप भावनिक आहे. यात फक्त आपलं बजेट नाही, तर आपलं मानसिक स्वास्थ्य, कुटुंबाला मिळणारं स्थैर्य आणि आपण जपलेली मूल्य, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग चला सगळ्यात आधी आपण या निर्णयाचं आर्थिक गणित समजून घेऊया. कारण अनेकांना वाटतं की फक्त महिन्याचा हप्ता बघितला की काम झालं, पण तसं नाहीये. त्या पलीकडेही खूप काही आहे. तर हे बघा, इथे दोन बजेटची एक सोपी गोष्ट आहे. एका बाजूला आहे भाड्याचं घर, जिथे सुरुवातीला खर्च कमी असतो, मेंटेनन्सची डोकेदुखी नसते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षी भाडं वाढतच जाणार. आता दुसऱ्या बाजूला आहे स्वतःचं घर. हो, इथे सुरुवातीला डाऊन पेमेंटचा मोठा खर्च येतो, महिन्याचा हप्ताही जास्त असतो. पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपली स्वतःची मालमत्ता, आपली ॲसेट तयार होते. आता घर खरेदीचा विचार करताना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेतली पाहिजे. तिला म्हणतात ब्रेक इव्हन होरायझन. आता हा मोठा शब्द ऐकून घाबरू नका. याचा अर्थ एकदम सोपा आहे. हा तो पॉइंट आहे, ती वेळ आहे, जेव्हा तुम्ही घर खरेदीवर केलेला सगळा खर्च भाड्यावर केलेल्या एकूण खर्चापेक्षा कमी व्हायला लागतो. आणि हो, याच पॉइंटनंतर घर खरेदी करणं खऱ्या अर्थाने फायद्याचं ठरायला लागतं. तर मग हा ब्रेक इव्हन पॉइंट येतो तरी कधी? तर 2016च्या आकडेवारीनुसार यासाठी सरासरी 5 वर्ष आणि 8 महिने लागतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ अगदी सरळ आहे. जर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात पुढची 5-6 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ राहणार असाल, तर खरं तर आर्थिकदृष्ट्या भाड्याने राहणंच तुमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे. आता एक असा मुद्दा बघूया जो कदाचित अनेकांना धक्का देईल. आपल्या डोक्यात पक्क बसलेलं असतं की घर घेतलंच पाहिजे, कारण त्यानेच संपत्ती वाढते, बरोबर? पण जरा हा तक्ता बघा. इथे स्पष्ट दिसतंय की जर एखादा भाडेकरू शिस्तीने घर खरेदी आणि भाड्याच्या खर्चातला फरक दर महिन्याला व्यवस्थित गुंतवत राहिला, तर तो 20 वर्षांनी घर मालकापेक्षाही जास्त श्रीमंत असू शकतो. हो, हे खरं आहे. म्हणजे काय? तर घर खरेदी हा संपत्ती वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे, हा निव्वळ एक गैरसमज आहे. ठीक आहे, पैशाचं गणित तर आपण बघितलं. पण आयुष्यात फक्त पैशांचा विचार करून चालत नाही. त्याहूनही महत्त्वाचं आहे आपलं मानसिक आरोग्य, आपली मनःशांती. चला आता या निर्णयाच्या भावनिक आणि मानसिक बाजूकडे वळूया. आणि हा जो आलेख आहे ना, तो खरंच खूप विचार करायला लावणारा आहे. गेल्या फक्त 10 वर्षांमध्ये घरमालक आणि भाड्याने राहणारे यांच्या मानसिक आरोग्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे आणि ती वाढतच चालली आहे. आकडेवारी स्पष्टपणे सांगते की भाड्याने राहणाऱ्या लोकांना जास्त मानसिक ताण सहन करावा लागतोय आणि हे त्यांच्या खराब मानसिक आरोग्याच्या दिवसांच्या वाढत्या संख्येवरून दिसतंय. आणि हे फक्त ताणतणावापुरतं मर्यादित नाही. संशोधनातून असं समोर आलंय की घरमालकांच्या तुलनेत भाड्याने राहणाऱ्यांना नैराश्य येण्याची शक्यता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येण्याची शक्यता, अशा मानसिक समस्यांचा धोका जास्त असतो. आणि यामागचं कारण काय असावं? तर भाड्याच्या घराची अनिश्चितता, कधी घर सोडावं लागेल याची चिंता आणि दरवर्षी वाढणाऱ्या खर्चाचा ताण. थोडक्यात काय? तर दोन्ही पर्यायांमध्ये एक मानसिक तडजोड आहे. भाड्याचं घर तुम्हाला पाहिजे तेव्हा जागा बदलण्याचं स्वातंत्र्य देतं, पण त्यासोबत सततची अस्थिरता आणि वाढत्या खर्चाचा स्ट्रेसही देतं. या उलट स्वतःचं घर तुम्हाला एक प्रकारचं स्थैर्य आणि सुरक्षितता देतं, पण त्यासोबत मोठी आर्थिक जबाबदारी आणि एकाच ठिकाणी अडकून पडल्याची भावना येऊ शकते. चला, आतापर्यंत बरीच थिअरी झाली. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. घर घ्यायचं की नाही हे ठरवण्याआधी आपण स्वतः किती तयार आहोत हे कसं तपासायचं? त्यासाठीच ही एक सोपी चेकलिस्ट. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आजकाल अनेकांना घराचा महिन्याचा हप्ता देणं परवडतं, पण खरी अडचण येते ती सुरुवातीला लागणाऱ्या पैशांची, म्हणजे डाऊन पेमेंट आणि इतर सगळे खर्च. हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. पण थांबा, त्यावरही उपाय आहेत.
चला तर मग आपली आर्थिक तयारी तपासण्यासाठी या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करूया. पहिली स्टेप, आपलं बजेट काढा. यासाठी 28-36चा नियम वापरा. म्हणजे काय, तर घराचा हप्ता तुमच्या महिन्याच्या पगाराच्या 28% जास्त नसावा आणि तुमचे सगळे हप्ते मिळून 36% जास्त नसावेत. दुसरी स्टेप, तुमच्याकडे डाऊन पेमेंट आणि इतर खर्चांसाठी किती सेव्हिंग आहे हे तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी स्टेप, घर बघायला सुरुवात करण्याच्या आधीच बँकेकडून कर्ज प्री अप्रूव्ह करून घ्या. म्हणजे आपल्याला नक्की किती कर्ज मिळू शकतं याचा अंदाज येतो. आणि हो, एक मोठा गैरसमज डोक्यातून काढून टाका. तो म्हणजे घर घ्यायला 20% डाऊन पेमेंट लागतंच. असं अजिबात नाहीये. हे बघा, आजकाल बाजारात कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. काही बँका फक्त 3% डाऊन पेमेंटवर सुद्धा कर्ज देतात. एवढंच नाही तर सैनिकांसाठी आणि ग्रामीण भागासाठी तर 0% डाऊन पेमेंटच्याही योजना आहेत. त्यामुळे आपल्या बँकेत जाऊन किंवा एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरकडे याबद्दल नक्की विचारपूस करा. फक्त पैशांचा विचार करून नाही चालणार. आपली लाईफस्टाईल काय आहे हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही नुकतंच करिअर सुरू केलंय किंवा काही वर्षांनी शहर बदलायची शक्यता आहे, तर मग भाड्याने राहणंच जास्त सोयीचं पडेल. पण जर तुम्हाला कुटुंबासाठी, मुलांच्या शाळेसाठी स्थैर्य हवं असेल किंवा तुम्ही एकाच शहरात खूप वर्ष राहणार असाल, तर मग घर खरेदी करणं नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? घर भाड्याने घ्यायचं की विकत घ्यायचं याचं उत्तर मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य प्रश्न विचारणं. म्हणून मी घर भाड्याने घेऊ की विकत घेऊ हा प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला एक वेगळा आणि खरा प्रश्न विचारा. माझी आजची आर्थिक आणि भावनिक परिस्थिती बघता, माझी जीवनशैली आणि माझी पुढची ध्येय लक्षात घेता, माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी आत्ता या क्षणी कोणता निर्णय योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर दुसरं कोणी नाही तर तुम्हालाच तुमच्या आत सापडेल. शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या.